नमस्कार. सर्व व्ह्यूवर्सचे आपल्या एन मस्के नाईक या चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा. तसेच जे विद्यार्थी काही कारणास्तव किंवा काही अडचणींमुळे यश प्राप्त करू शकले नाही त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा की त्यांनी पुन्हा प्रयत्न करून आपलं इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी यश संपादन करावं आणि आपली पुढील शिक्षणाची वाटचाल निश्चित करावी. तर आज आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचा मूळ उद्देश तो म्हणजे की इयत्ता 10वी नंतर आणि इयत्ता 12वी नंतर आता रिझल्ट लागल्यामुळे ॲडमिशन प्रक्रिया विविध क्षेत्रामधील विविध कोर्सेसची चालू झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला वेळेवरच त्याची माहिती मिळणे हे फार अपेक्षित आहे आणि त्यामुळे आपला वेळ, आपला श्रम आणि आपले मानसिक त्राससुद्धा त्यामध्ये वाचू शकतो आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली म्हणजे आपण निश्चितच आपल्याला त्यातून मार्गदर्शन मिळेल हा त्यामागचा हेतू आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर किंवा 12वी नंतर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शाखेकडे जायचं आहे म्हणजेच तंत्रशिक्षणाचं एज्युकेशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही महत्त्वाची सूचना आहे. आणि यासाठी मी सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी 10वी केलेलं आहे आणि 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला तंत्रशिक्षणाकडे जायचं आहे आणि म्हणजेच इंजिनिअरिंग किंवा अभियंता बनण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ही फार महत्त्वाची सूचना आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर सांगण्यामागचा एक मूळ उद्देश असा की ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर अभियंता म्हणजेच पॉलिटेक्निकसाठी जायचं आहे म्हणजेच तंत्रशिक्षण घ्यायचं आहे त्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 29 मे 2024पासून चालू झालेली आहे आणि ही रजिस्ट्रेशन प्रोसेस 29 मे 2024 ते 25 जून 2024पर्यंत डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी या दिलेल्या वेळेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी. त्यासाठी शासनाने काही आपापल्या भागामध्ये विविध पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतन हे मान्यताप्राप्त सुविधा केंद्र म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. त्या अशा जवळच्या आपल्या नजीकच्या सुविधा केंद्राला आपण जाऊन भेट द्यावी आणि आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस संबंधी आणि ॲडमिशन प्रक्रिया संबंधी आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र यासंबंधी जी काही माहिती आहे ती तुम्हाला सुविधा केंद्रामधून निःशुल्क स्वरूपामध्ये मिळेल. त्यासाठी कोणतीही तुम्हाला चार्जेस आकारल्या जाणार नाहीत. तर या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन आपल्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करून घेणे. आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आहे का किंवा कोणते डॉक्युमेंट आपल्याला कमी पडते आपल्या कॅटेगरीनुसार त्याची पूर्ण माहिती आपल्याला दिल्या जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट स्कॅन करून त्या साईटवर अपलोड करणे आणि त्यानंतर त्याची पूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया कंप्लीट करणे यासाठी सुविधा केंद्राकडून आपल्याला निःशुल्क मदत केल्या जाते. यासाठी निःशुल्क मदत आपल्याला केल्या जाईल आणि त्यासाठी कोणतीही तुम्हाला फीज आकारल्या जाणार नाही. परंतु जे काही शासनाची रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी जी काही फी आहे तसं कास्ट कॅटेगरीसाठी 300 रुपीज आणि ओपन कॅटेगरीसाठी 400 रुपीज ही शासनाचीच फी आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त कोणतीही फी सुविधा केंद्राकडून आपल्याकडून घेतल्या जाणार नाही. त्यासाठी आपल्याला आपण जो आपला मोबाईल नंबर असेल त्यावर आपल्याला DTE महाराष्ट्राकडून तसा मॅसेजसुद्धा येईल की आपली रजिस्ट्रेशन प्रोसेसकरिता एवढी फी शासनाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे. तर यासाठी आपण आपली जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ही 29 मे 2024पासून चालू झालेली आहे ते 25 जून 2024पर्यंत आहे. त्यामुळे आपला शैक्षणिक लॉस म्हणजे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि इच्छुक विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती होण्यासाठी हा उपक्रम आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना ही विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळच्या सुविधा केंद्राला म्हणजेच कोणत्याही पॉलिटेक्निकला जाऊन प्रत्यक्ष भेट द्यावी आणि
आपले जे काही आपले अडचणी असतील किंवा आपल्याला जे काही मार्गदर्शन प्रवेशासंबंधी लागत असेल त्याबाबतची तंत्रशुद्ध माहिती घेऊन दिलेल्या वेळेमध्ये आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी, जेणेकरून आपला वेळ, आपला शारीरिक मानसिक त्रास वाचेल आणि आपला कोणताही शैक्षणिक नुकसान यामधून होणार नाही. तसेच कसं ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसते आणि बऱ्याच वेळेस त्यांना जेव्हा माहीत होते तेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेसची वेळ निघून गेलेली असते, त्याची दिलेला वेळ ठरवून दिलेला आहे तो निघून गेलेला असतो आणि त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होते. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त या दिलेल्या वेळेमध्येच रजिस्ट्रेशन प्रोसेस करून घ्यावी आणि आपलं जे अभियंता होण्याचं 10वी नंतर जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करावे. त्यासाठी पॉलिटेक्निकमध्ये विविध शाखा असतात, आपल्या आवडीनुसार आपण ते शाखा निवडू शकता. जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ब्रांचेस आहेत म्हणजे शाखा आहेत त्या आपल्या आवडीनुसार आपण निवडू शकतो आणि आपण त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण त्या क्षेत्राचे अभियंता बनू शकतो. तर ही माहिती वेळोवेळी आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेसंबंधी आणि त्यासंबंधीची जी काही माहिती असेल तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देण्यात येईल. तर आज थोडक्यामध्येच आपल्याला एवढी माहिती द्यायची होती की जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 29 मेपासून चालू झालेली आहे आणि 25 जून 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आपण कोणताही वेळ न घालवता लागणारी कागदपत्रे याची माहिती आपण सुविधा केंद्रातून घ्यावी. ताबडतोब आपले कागदपत्र गोळा करावेत, सुविधा केंद्राला यावे, त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यावे आणि सुविधा केंद्रामध्ये त्या डॉक्युमेंटचं अपलोड करून त्याचं स्कॅन करून त्या DT महाराष्ट्राच्या वेबसाईटवर सुविधा केंद्रामार्फत आपला फॉर्म निःशुल्क भरला जाईल. फक्त शासनाचीच फी आपल्याला आकारल्या जाईल. तर ही माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचवावी आणि आपला त्रास वाचावा हा त्यामागचा उद्देश होता. तर मित्रांनो, जरी माहिती आपल्यापर्यंत जर आली तर आपणसुद्धा ही माहिती आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न आहे. वेळोवेळी आपल्याला याचं मार्गदर्शन केलं जाईल. तर आपण आलेली माहिती, आपल्याकडे आलेला हा व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून त्यांनासुद्धा याबाबतची माहिती मिळेल आणि त्यांचासुद्धा नुकसान होण्यापासून वाचेल. आणि मित्रांनो, जर आपण हा चॅनेल आपल्यापर्यंत व्हिडिओ आला तर अवश्य आपण चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर आपल्याला माहिती आवडली तर, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या कितीतरी होतकरू मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून टळेल. तर याकरिता हा व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि यापुढीलसुद्धा वेळोवेळी आपल्याला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात, रजिस्ट्रेशन संदर्भात वेळोवेळी जे काही माहिती आम्हाला मिळेल त्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.